नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण दुधी भोपळ्यामध्ये रवा घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही ना, ते सुद्धा आवडीने खातील इतकी भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. चला तर वेळ न घालवता आपल्याला याचं काय बनवायचं आहे ते पाहूया. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. घरगुती भोजनवर प्रथमच आला असेल तर घरगुती भोजनला नक्की सबस्क्राईब करा. सर्वात अगोदर तर इथे आपल्याला एक दुधी भोपळा घ्यायचा आहे. आता याला आपण मधून असं कट करून घेऊया, चिरून घेऊया. आता याचे साल आहे ना, ते आपल्याला काढून टाकायचे आहे. संपूर्ण दुधी आपण व्यवस्थित असं सोलून घेतला. आता सोलून घेतलेला दुधी आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर मध्यम स्वरूपाची अशी किसणी असते, त्याने आपल्याला हा संपूर्ण दुधी किसून घ्यायचा आहे. अशा उभ्या आकारामध्ये लांब सडक दुधीचा किस पडतो पहा, असं पातळ पातळ असं याला किसून घ्यायचं आहे. पहा, संपूर्ण दुधी इथे आपण किसून घेतलेला आहे. एका बाउलमध्ये दुधी काढून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला बारीक रवा घालायचा आहे. तर दुधीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे दुधीमध्ये रवा जसा जसा भिजेल तसा गरजेप्रमाणे आपण यामध्ये रवा घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर असं मिक्स करून घेतल्यामुळे आपल्याला पाणी जास्त वापरायची गरज पडत नाही आणि पाणी किती वापरायचं त्याचासुद्धा अंदाज येतो. तर एक वाटी रवा आपण थोडा थोडा करून संपूर्ण रवा यामध्ये घातलेला आहे आणि आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. पहा, दुधीमध्ये रवा व्यवस्थित असा भिजलेला आहे. आता आपल्याला ना यामध्ये आणखीन काही जिन्नस घालायचे आहेत, जसे की बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, त्यानंतर हळद घालायची, 1 चमचा लाल तिखट घालायचं, थोडंसं किचन किंग मसाला घालायचा, 1 चमचा ओवा हातावरती घेऊन चोळून यामध्ये घालायचा, चवीप्रमाणे मीठ घालायचं, सोबतच 2 चमचे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. आणि आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. ओवा चोळून घातल्यामुळे आपल्या या पदार्थाला खूप छान अशी टेस्ट येते. पहा, संपूर्ण आपण जिन्नस व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. यामध्ये पाणी न घालता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनचे पौष्टिक आणि युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. तर पहा, आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता, भरपूर प्रमाणामध्ये पाणी असल्यामुळे हे छान मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे आपल्याला पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मध्यम अशा स्वरूपाचं हे पीठ तयार होईल. जास्तही पाणी वापरायची इथे आपल्याला गरज पडत नाही. अगदी 2 ते 3च चमचे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, आपण छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा स्वरूपाचं इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आणि रवासुद्धा यामध्ये अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे. पहा तुम्ही, पिठाची कन्सिस्टन्सी आपली या स्वरूपाची आहे. पीठ जास्त घट्टही नाही आणि अगदीच पातळही नाही, असं मध्यम स्वरूपाचं आपण हे पीठ बनवून घेतलेलं आहे. दुधी आणि रव्याचं तर आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेच आपल्याला एक बटर पेपर घ्यायचा आहे. याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि यावरती हे मिश्रण टाकून अलगद हाताने याला व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. बटर पेपर नसेल तर तुम्ही इथे सुती रुमाल वापरू शकता किंवा डायरेक्ट हे तव्यावरती जरी पसरून घेतलं, पॅनवरती पसरून घेतलं तरीसुद्धा चालेल. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, मध्यम अशा स्वरूपाचं आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. यानंतर याला असे होल पाडून घ्यायचे. आता लगेच गॅसवरती पॅन ठेवायचा, याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल किंवा तूप काहीही वापरू शकता. थापून घेतलेलं थालीपीठ आपल्याला तव्यावरती घालायचं आहे आणि कागद अलगद काढून घ्यायचा आहे. तर इथे आज आपण दुधीपासून आणि रव्यापासून मस्त अगदी कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट आणि इन्स्टंट असे होणारे दुधीचे थालीपीठ बनवत आहोत, जे की अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतात आणि खायलासुद्धा खूपच पौष्टिक आहे. थालीपीठ घातल्यानंतर वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याचे जे होल आहेत त्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल सोडून घ्यायचं. म्हणजे पहा, थालीपीठ खूप छान खमंग असे भाजले जातात. तेल लावून अलटीपलटी करून आपण दोन्ही बाजूने हे थालीपीठ छान खमंग असं भाजून घेतलेलं आहे. आता याच पद्धतीने आपण आणखीन थालीपीठ बनवून घेऊया. तर हे थालीपीठ जरा मध्यमाच्या स्वरूपाचं थापून घ्यायचं, म्हणजे लवकर भाजली जातात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात. थालीपीठ भाजताना गॅस नेहमी मध्यमच ठेवायचा आहे. यामुळे थालीपीठ छान खमंग भाजले जातात आणि चवीलासुद्धा खूपच छान लागतात. तुमच्याकडे जर कोणी दुधी भोपळा खात नसेल तर त्यापासून अशी भन्नाट रेसिपी बनवायची. मग पहा, त्यांना कळणारसुद्धा नाही की तुम्ही हे दुधी भोपळ्यापासून बनवलेलं आहे. इतक्या चवीला खूपच भारी लागतं.
तुमच्याकडे दुधी भोपळ्यापासून कोणकोणते पदार्थ बनवले जातात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे मी सुद्धा दुधी भोपळ्याच्या नवीन नवीन अशा रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करेन. दोन्ही बाजूने आपल्याला हे थालीपीठ छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं म्हणजे यामधला दुधीसुद्धा छान असा शिजला जातो. लहान मुलं दुधी भोपळा खात नाहीत किंवा मोठी माणसंसुद्धा कधी कधी दुधी पाहून नाक मुरडतात. अशा वेळेस हा पदार्थ नक्की बनवायचा. नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा टिफिनसाठी सुद्धा तुम्ही असे थालीपीठ अगदी झटपट असे तयार करू शकता. आपल्या चॅनेलवरती मी खूप साऱ्या पौष्टिक, युनिक, भन्नाट आणि झटपट अशा तयार होणाऱ्या अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये तयार होणाऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या घरगुती भोजनच्या रेसिपीज जरूर आवडतील. तर आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये आपले 3 ते 4 असे मध्यम आकाराचे थालीपीठ तयार होतात. तुम्हाला जितकं बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही साहित्यांचे प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता. हे थालीपीठ तुम्ही दहीसोबत सर्व करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता किंवा नुसते असेच खाल्ले ना तरीसुद्धा चवीला खूपच भारी लागतात. पहा अशा पद्धतीने इथे आपण आपले सर्व थालीपीठ बनवून घेतलेले आहेत. पहा अगदी मस्त खमंग असे आपले दुधीचे थालीपीठ किंवा धपाटे तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने दुधीचे थालीपीठ नक्की बनवून पहा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्याची ही रेसिपी जरूर आवडली असेल. जर सुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि घरगुती भोजन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. चला तर भेटूया आपण पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा. चला तर मग बाय बाय.